आज अचानक सोन्याच्या बाजारात जे घडलंय ते पाहून संपूर्ण भारतच नाही तर जगभरातील गुंतवणूकदार आणि सामान्य खरेदीदार दोघेही अक्षरशः गोंधळून गेलेत. कारण अवघ्या काही तासांत सोनं आणि चांदीच्या किमतींमध्ये इतकी मोठी हालचाल झाली आहे की सराफा बाजारात चर्चेला उधाण आलं आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे सोना चांदी खबरच्या आजच्या या खास रिपोर्टमध्ये, जिथे आपण फक्त आकडे सांगणार नाही आहोत तर त्या आकड्यांमागचं सत्य तुम्हाला सोप्या शब्दांत समजावून सांगणार आहोत. कारण प्रश्न फक्त इतकाच नाहीये की आज सोनं किती स्वस्त झालंय. प्रश्न हा आहे की हे स्वस्त पण टिकणार आहे का, की हा फक्त शांततेआधीचा क्षण आहे. कल्पना करा, सकाळी उठता उठता तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन येतं की सोन्याच्या दर अचानक खाली आलेत आणि डोक्यात लगेच प्रश्न उभा राहतो, आत्ताच खरेदी करावी का थांबावं. हा निर्णय चुकीचा ठरला तर आयुष्यभर पश्चाताप होऊ शकतो. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं अत्यंत गरजेचं आहे. कारण इथे आम्ही फक्त भाव सांगणार नाही तर एक्सपर्ट्स काय सांगतात, जागतिक बाजारात नेमकं काय सुरू आहे आणि पुढच्या काही दिवसांत काय घडू शकतं याचं स्पष्ट चित्र देणार आहोत. आजचा दिवस सराफा बाजारासाठी खूपच संवेदनशील ठरताना दिसतोय. कारण गेल्या काही दिवसांपासून जे चढउतार सुरू होते त्याला आज एक वेगळीच दिशा मिळालेली आहे. देशभरात सोनं आणि चांदी अशा पातळीवर आलेत की सामान्य ग्राहक असो किंवा मोठा गुंतवणूकदार, दोघांनाही पुन्हा एकदा विचार करायला भाग पाडलं जाते. विशेषतः ज्या घरांमध्ये लग्नसराई आहे त्यांच्यासाठी हा काळ आनंद आणि भीती दोन्ही घेऊन येतो. कारण किंमत कमी झाली आहे पण पुढे काय होईल याची खात्री कोणालाच नाही. मागच्या आठवड्यात सोन्या चांदीच्या दरांनी अक्षरशः रोलर कोस्टर राईड घेतली, कधी वर कधी खाली, आणि त्यामुळे बाजारात अस्थिरतेचं वातावरण तयार झालंय. आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की सोनं खरंच किती स्वस्त झालंय, चांदीत किती मोठी हालचाल झाली आहे आणि सरकारकडून यावर्षी असं नेमकं काय नवीन झालंय ज्याचा थेट परिणाम या किमतींवर पडतोय. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आजच्या या रिपोर्टमध्ये मिळणार आहेत. कारण इथे आम्ही भावांपलीकडे जाऊन कारणं सांगणार आहोत, एक्सपर्ट्सचा अंदाज सांगणार आहोत आणि तुम्हाला निर्णय घेणं सोपं होईल अशी माहिती देणार आहोत. तुम्ही सोनं चांदी गुंतवणुकीसाठी घेत असाल किंवा घरातल्या शुभ कार्यांसाठी दागिने बनवत असाल, प्रत्येकासाठी ही माहिती महत्त्वाची आहे. पुढे जाण्याआधी एक छोटा प्रश्न तुमच्यासाठी आहे. तुमच्या मते आज सोन्याची योग्य किंमत किती असावी? खाली कमेंटमध्ये नक्की लिहा, कारण तुमचं मत आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि रोज अशाच अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या आप्तेष्टांपर्यंत नक्की पोहोचवा. आता सुरुवात करूया चांदीच्या आजच्या ताज्या भावांपासून, कारण चांदीने आज सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. भारतीय सराफा बाजारात चांदीचा दर पाहिला तर 1 ग्रॅम चांदी साधारण 260 रुपयांवर पोहोचलेली आहे. 10 ग्रॅमसाठी सुमारे 2600 रुपये, 100 ग्रॅमसाठी 26,000 रुपये आणि थेट 1 किलो चांदीचा भाव तब्बल 2,60,000 रुपयांवर गेलेला दिसतोय. आणि विशेष म्हणजे एका दिवसात जवळपास 11,000 रुपयांची जोरदार तेजी चांदीत पाहायला मिळाली आहे, ज्यामुळे संपूर्ण बाजारात एकच चर्चा सुरू आहे. पण इथे थोडा थांबा, कारण गेल्या एका आठवड्याचा विचार केला तर चांदीचे दर 1,40,000 ते 1,60,000 रुपयांच्या रेंजमध्ये सतत वरखाली होताना दिसत आहेत. म्हणजेच चांदीत सध्या स्थैर्य नाही आणि त्यामुळे योग्य वेळी खरेदी करणाऱ्याला फायदा होऊ शकतो, पण चुकलेल्या निर्णयामुळे नुकसानही होऊ शकतं. म्हणूनच पुढे काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आता प्रश्न असा आहे की पुढच्या काही दिवसांत सोनं आणि चांदी आणखी महाग होणार की थोडीशी तरी दिलासा मिळणार? यावर बाजारातील मोठमोठे विश्लेषक काय म्हणतात हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण गेल्या एका महिन्यापासून सोन्या चांदीच्या किमतींनी बाजारात सतत अस्थिरता निर्माण केलेली आहे आणि आज पुन्हा एकदा 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या दरांमध्ये चढउतार पाहायला मिळालेत. चांदीनेही एका दिवसात 11,000 रुपयांची उसळी घेतल्यामुळे गुंतवणूकदारांचं लक्ष वेधून घेतलंय. अशावेळी बाजाराची पुढची चाल काय असेल हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. सध्याची परिस्थिती पाहिली तर असं स्पष्ट दिसतं की जागतिक बाजारात अनिश्चिततेचं सावट आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे गुंतवणूकदार सध्या कोणतेही मोठे निर्णय घ्यायला घाबरतायत, कारण एक छोटीशी बातमी ही संपूर्ण बाजाराची दिशा बदलू शकते. त्यामुळे सोनं आणि चांदीसारख्या सुरक्षित गुंतवणुकीत सुद्धा चढ उतार सुरू आहेत. बाजार जणू काही एखाद्या मोठ्या संकेताची वाट पाहतोय. यातच रशिया आणि युक्रेनमधील शांतता चर्चेचा मुद्दा खूप महत्त्वाचा ठरतोय. जिनिव्हामध्ये दोन्ही देशांमध्ये शांततेसाठी नवीन फ्रेमवर्कवर चर्चा सुरू आहे आणि युद्ध थांबण्याचे सकारात्मक संकेत मिळत असल्यामुळे जागतिक बाजारात थोडीशी शांतता जाणवतेय. इतिहास सांगतो की जेव्हा जागतिक तणाव कमी होतो तेव्हा सोन्याच्या किमतींवर थोडासा दबाव येतो, कारण लोक सुरक्षित गुंतवणुकीऐवजी इतर पर्यायांकडे वळतात आणि याच कारणामुळे सोनं सध्या एका मर्यादित रेंजमध्ये अडकलेलं दिसतंय. केडिया कमॉडिटी सारख्या मोठ्या ब्रोकरेज हाऊसचं मत आहे की सध्या सोन्यात रेंज बाउंड मूव्हमेंट सुरू राहू शकते. म्हणजे सोनं फार वेगाने वरही जाणार नाही आणि फार खालीही येणार नाही. खाली मजबूत सपोर्ट आहे, तर वर काही पातळ्या अशा आहेत जिथे भाव अडकतात. अशा परिस्थितीत कधीकधी घसरणीच्या काळात शॉर्ट कव्हरिंगमुळे थोडीशी तेजीही पाहायला मिळते. पण मोठा ट्रेंड सुरू होण्यासाठी बाजाराला एखाद्या मोठ्या जागतिक किंवा आर्थिक घडामोडीची गरज आहे.
चांदीचं चित्रही जवळपास असंच आहे. किंमत खाली आली की खरेदी वाढते आणि थोडीशी वर गेली की प्रॉफिट बुकिंग सुरू होते. त्यामुळे एकतर्फी वेगाने वाढ किंवा घसरण न होता चांदी ही सध्या एका मर्यादित पट्ट्यात फिरताना दिसतेय. अशावेळी गुंतवणूकदारांनी आणि दागिने बनवणाऱ्यांनी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. आणखी एक महत्त्वाचा जागतिक घटक म्हणजे जपानची अर्थव्यवस्था. जपानमध्ये महागाई वाढत असल्यामुळे तिथल्या सेंट्रल बँकेवर व्याजदर वाढवण्याचा दबाव आहे, तर दुसरीकडे जगातील अनेक देशांमध्ये दर कपातीची अपेक्षा आहे. जर जपानने व्याजदर वाढवले तर डॉलरच्या हालचालींवर त्याचा परिणाम होईल आणि त्याचा थेट प्रभाव सोन्याच्या किमतींवरही पडू शकतो. त्यामुळे येणारा काळ सोन्यासाठी खूपच संवेदनशील आहे. आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की पुढे सोनं स्वस्त होणार की महाग? सध्याच्या परिस्थितीचा विचार केला तर सोन्यावर थोडासा दबाव राहू शकतो. शांतता, चर्चा, फेडरल रिझर्व्हची धोरणं, जपानचे व्याजदर आणि अमेरिकेतून येणारा आर्थिक डेटा हे सगळे घटक मिळून सोन्याला एका मर्यादेत ठेवतायत. जर एखादी मोठी नकारात्मक घटना घडली नाही तर किमतींमध्ये थोडीशी नरमी येऊ शकते, पण मोठी घसरण सध्या तरी अपेक्षित नाही. बाजार पूर्णपणे बातम्यांवर अवलंबून आहे. भाव खाली आले की खरेदीची संधी तयार होते आणि वर गेले की नफेखोरी सुरू होते. हाच पॅटर्न सध्या सोनं आणि चांदी दोन्हीमध्ये पाहायला मिळतो. एक्सपर्ट्सच्या मते येत्या काळात सोनं घरगुती बाजारात साधारण 50,000 रुपयांपर्यंत स्वस्त होऊ शकतं, पण कोणताही मोठा क्रॅश दिसत नाही. ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा काळ खूप सावधगिरीचा आहे. कोणताही निर्णय घाईघाईने घेऊ नका. तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि नेहमी स्टॉप लॉस वापरा, कारण एखादी अचानक आलेली मोठी बातमी बाजाराची दिशा एका क्षणात बदलू शकते. आता आपण थेट आजच्या सोन्याच्या ताज्या दरांकडे वळूया, कारण हाच तो भाग आहे ज्याची सगळे आतुरतेने वाट पाहतायत. सर्वात आधी 18 कॅरेट सोन्याबद्दल बोलायचं झालं तर आज भारतीय सराफा बाजारात 1 ग्रॅम 18 कॅरेट सोन्याचा भाव सुमारे 10,534 रुपयांवर पोहोचलेला आहे. 10 ग्रॅमसाठी जवळपास 1,05,340 रुपये आणि 100 ग्रॅमसाठी 10,53,400 रुपये इतका भाव नोंदवला गेला आहे. विशेष म्हणजे आज 18 कॅरेट सोन्यात 100 ग्रॅम मागे जवळपास 8,000 रुपयांची तेजी पाहायला मिळाली आहे. गेल्या एका आठवड्यात सतत चढ-उतार झाल्यामुळे बाजारात अनिश्चितता वाढलेली आहे. आता 22 कॅरेट सोन्याबद्दल बोलायचं झालं तर ज्वेलरीची मागणी मजबूत असल्यामुळे यात मोठी घसरण सध्या तरी दिसत नाही. मात्र खरेदी करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुम्ही जे सोनं किंवा चांदी खरेदी करता त्यावर हॉलमार्क असणं अत्यंत आवश्यक आहे, कारण हॉलमार्कच शुद्धतेची खरी ओळख देतो. आजच्या बाजारभावानुसार 22 कॅरेट सोन्याचा दर पाहिला तर 1 ग्रामसाठी सुमारे 12,875 रुपये, 10 ग्रामसाठी 1,28,750 रुपये आणि 100 ग्रामसाठी 12,87,500 रुपये इतका भाव आहे. कालच्या तुलनेत आज 22 कॅरेट सोन्यात साधारण 10 रुपयांची तेजी नोंदवली गेली आहे, म्हणजेच बाजारात सतत हालचाल सुरू आहे. आता 24 कॅरेट म्हणजेच शुद्ध सोन्याबद्दल बोलायचं झालं तर इथेही चढ-उतार कायम आहेत. आजच्या होलसेल दरांनुसार 1 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव सुमारे 14,600 रुपये, 10 ग्रामसाठी 1,40,460 रुपये आणि 100 ग्रामसाठी सुमारे 14,04,000 रुपये इतका आहे. आज 24 कॅरेट सोन्यात तब्बल 11,500 रुपयांची तेजी पाहायला मिळाल्यामुळे बाजाराचा मूड पुन्हा एकदा वरच्या दिशेने वळताना दिसतोय. मात्र लक्षात ठेवा, हे सगळे दर होलसेल आहेत. खरेदी करताना यावर 3% GST आणि इतर चार्ज वेगळे लागतात. तरी सुद्धा बाजार तज्ज्ञांचं मत असं आहे की सोनं आणि चांदी खरेदी करण्याची संधी अजून पूर्णपणे निघून गेलेली नाही. जागतिक परिस्थिती पाहता येणाऱ्या काळात किमतींमध्ये आणखी हालचाल होऊ शकते. म्हणूनच गुंतवणूकदार आणि सामान्य ग्राहक प्रत्येक अपडेटवर लक्ष ठेवून आहेत. काही तज्ज्ञांच्या मते जर आंतरराष्ट्रीय स्तरावर तणाव आणखी कमी झाला तर सोनं 10 ग्राम सुमारे 1 लाख रुपयांच्या आसपास येऊ शकतं आणि चांदी प्रति किलो सुमारे 84,000 रुपयांच्या पातळीवर पोहोचू शकते. म्हणूनच सध्याच्या चढ-उताराकडे काही लोक स्वस्तात खरेदी करण्याची संधी म्हणून पाहतायत. पण अंतिम निर्णय घेताना घाई न करता पूर्ण माहिती घेणं अत्यंत गरजेचं आहे, कारण सोनं ही केवळ धातू नाही तर भारतीय संस्कृतीत विश्वासाचं आणि सुरक्षिततेचं प्रतीक आहे. आजचा हा व्हिडिओ इथेच संपवतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, बाजार रोज बदलतो, भाव रोज बदलतात, पण योग्य माहिती असली तरच योग्य निर्णय घेता येतो. तुम्हाला हा रिपोर्ट कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच विश्वसनीय अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमच्या प्रत्येक स्वप्नात आणि प्रत्येक शुभ क्षणात योग्य निर्णयाची सुरुवात इथूनच होते. धन्यवाद.